गोकुळ नगरीत आज चैतन्य संचारलंय. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक चौकात माखनाची सुगंध पसरलीये. गोपिकांनी दही माखन भरून मडक्या उंच उंच टांगल्या आहेत. आणि का बरं? कारण त्या छोट्या गोड कान्ह्यापासून त्यांचा खजिना लपवायचा आहे. पण अरे, तो कान्हा थोडा का हार मानणारा? त्याच्या नजरेत तर ती मटकी म्हणजेच एक लक्ष्य, एक खेळ आणि एक आनंद. अरे पोरांनो, चला रे. कान्हा सगळ्या मित्रांना बोलावतो आणि मग सुरू होतं ते अद्भुत दृश्य. एक पोर दुसऱ्याच्या खांद्यावर, दुसरा तिसऱ्याच्या. घाम गळतोय पण डोळ्यात चमक आहे. जय गोपाळ, जय गोपाळ अशा जयघोषात थर उंच उंच होत जातो. गोपिका हसताहेत, चिडवताहेत, पाणी शिंपताहेत. पण कान्हा, अरे तो तर जणू वज्रासारखा निर्धार करून वर चढतो. आणि मग धाडकन मटकी फुटते. दही माखन सगळीकडे उडतं. कान्ह्याच्या डोळ्यात चमक, ओठांवर हसू. ही फक्त माखन चोरी नव्हती, हा होता एक संदेश. जगात काहीही मिळवायचं असेल तर एकट्याने नाही, सगळ्यांनी एकत्र येऊन प्रेमाने, विश्वासाने. तेव्हाच हंडी फुटते आणि आनंदाचा वर्षाव होतो. म्हणूनच आजही महाराष्ट्रात जन्माष्टमीला दहीहंडी फोडली जाते. कान्ह्याच्या त्या लीलांची आठवण म्हणून आणि एकतेचा, साहसाचा आणि आनंदाचा उत्सव म्हणून.